नमस्कार मित्रांनो, योजना केंद्र चॅनलवर तुमच्या स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना जे काही अर्थसहाय्याचे वितरण केले जाते ते आता त्यांना डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे। तर त्याबाबत दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी शासनाद्वारे हे जे GR आहे ते काढण्यात आले आहे। तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इत्यादी योजना जे आहे ते राबविण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून म्हणजेच याच महिन्यापासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच या योजनांकरिता जे कोणी पात्र असतील त्यांना शासनाद्वारे जे काही अर्थसहाय्य वितरण केले जाते ते डीबीटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर त्यानुसार हे GR काढण्यात आले। तर या GRनुसार क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे। त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजेच आधार व्हॅलिडेट झालेल्या तसेच आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 व जानेवारी 2025चे जे काही अर्थसहाय्य जे आहे ते सरळ डीबीटी पोर्टलमार्फत वितरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। तसेच ज्यांची डीबीटी नसेल अशा लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य जे आहे ते वितरण केले जाणार आहे। आता ज्या लाभार्थ्यांचे डीबीटी झालेले नाहीत त्यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत आपली डीबीटी करून घ्यायची आहे, कारण जानेवारी 2025च्या नंतर या योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य जे आहे ते डीबीटी मार्फतच देण्यात येणार आहे। त्यामुळे त्यांनी आपले डीबीटी जे आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचे आहे। आता येथे दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,79,366 इतकी असून अशा एकूण 27,15,791 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता असून ते शासनाद्वारे मंजूर करण्यात आलेले आहे। आता लवकरच डिसेंबर व जानेवारी महिन्याचे अर्थसहाय्य जे आहे ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर ज्यांचे डीबीटी झालेले नाहीत त्यांनी आपल्या बँकेत जाऊन लवकरात लवकर आपले डीबीटी जे आहे ते लिंक करून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्टाचे बँक खाते उघडू शकता। तुमचे डीबीटी जे आहे ते एका दिवसात लिंक होऊन जाईल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर अशा प्रकारे हे शासनाचे GR होते। हे GR तुम्ही एकदा वाचू शकता। या GRची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल। तर अशा प्रकारची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।